मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. श्रीराम जय राम जय जय राम. एक सुविद्ध पदवीधर बाई श्री महाराजांच्या दर्शनाला आल्या होत्या. श्री महाराजांनी त्यांना विचारले, आपण भगवंताचे नाम घेता का? ती माय सुविद्ध असल्याने म्हणाली, मला नाम घ्यायचंय, पण आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल तर त्याची किती चौकशी करतो. वाट कुठली, त्याचं अंतर किती, कुठल्या मार्गाने जायचं, कुठे उतरायचं, या सगळ्याची आपण चौकशी करतो, अभ्यास करतो, माहिती करून घेतो. नाही केली तर आपण भलत्याच ठिकाणी पोहोचू. तसं भगवंत नामाने जीवाची प्रगती कशी होते, वाटचाल कशी होते, ह्याचा अभ्यास करत आहे. तो पुरा झाला की नाम घेईन. श्री महाराज म्हणाले, माय तुम्ही म्हणत आहात ते जडातल आहे, नाम हे सूक्ष्म सृष्टीतलं आहे, ते खरं नाही. पुढे म्हणाले, एक सुविद्ध बाई होती, तिला मुलगा झाला. ती शिकलेली असल्याने त्या माईनं ठरवलं की मुलाची वाढ कशी होते याचा अभ्यास करायचा आणि तो सगळा पूर्ण झाल्यावर संगोपन करायचं. त्याचे हात पाय केस कसे वाढतात, त्याची उंची कशी वाढते, बाळसं कसं येतं, वजन कसं वाढतं, या सगळ्याचा अभ्यास आधी करायचा आणि मग संगोपन करायचं. पुढे म्हणाले, हे ज्ञान सूक्ष्मातलं आहे ना, ते जडातून कळेल का? असा अभ्यास करून संगोपन करण्याचा निर्णय त्या बाईने घेतला. तर त्या बाईला काय म्हणाल, असा प्रश्न त्या बाईला महाराजांनी विचारला. त्यावर ती बाई चटकन म्हणाली की अशा बाईला मूर्ख म्हणू. पुढे महाराज म्हणाले, मुलाचं संगोपन करता करता बाळसं येतं, ते वाढीला लागतं, हे गृहीत धरायचं असतं. संगोपन न करता अभ्यास करून संगोपन करावयाचे ठरवले तर मूल मरून जाईल. त्याप्रमाणे नाम हे सूक्ष्मातल असल्यानं सगळे महान संत कंठरावाने सांगतात ना की नामस्मरणाने राम भेटल, तर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि जोरात नामस्मरणाला लागायचं आणि कसं बाळसं येतं ते बघायचं. म्हणून तुम्ही अभ्यासाचा विचार काढून टाका आणि नामस्मरण करायला लागा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ.